नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कंचन सुधा ज्युनियर कॉलेजच्या क्लासेसमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण इयत्ता 11वी या युवक भारती मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 4 झाडांच्या मनात जाऊ ही नलेश पाटील यांची कविता आपण इथे अभ्यासणार आहोत। या कवितेत असलेले जे काही कवी आहेत, नलेश पाटील यांचा जन्म 1954 मध्ये मुंबई येथे झाला, तर त्यांचा मृत्यू 2000 साली झाला। इथे आपण कवितेचा भावार्थ अभ्यासणार आहोत। सर्वप्रथम आपण कवीचा परिचय अभ्यासूया। निसर्ग कवी व चित्रकार, शब्द, नाद, लय आणि अर्थ यांची उत्तम जाण, दोन शब्दांमधील विरामांचं नेमकं भान आणि विलक्षण चित्रमय मांडणी ही त्यांच्या कवितांची वैशिष्ट्ये। अनेक निसर्गदत्त घटकांचे तरल दर्शन त्यांच्या कवितांमधून घडते। हिरवं भान हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध कवितेच्या गावा जावे या लोकप्रिय काव्य गायनाच्या कार्यक्रमातील सादरीकरणात सहभाग, तरल शब्द आणि खुले स्वर यांमुळे त्यांनी गायलेली कविता ऐकणाऱ्यांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत असते। पहाडी आवाजात कविता गायन हा त्यांचा आवडता छंद होता। झाडांचे हिरवे वैभव, पाना फुलांचे रंग, गंध, भिरभिरणारी फुलपाखरे, थुई थुई नाचताना हसणारे पाणी, फांद्या फांद्यांवरील पक्षी, ऊन सावल्यांची नक्षी या चैतन्यमय निसर्ग सोहळ्याशी कवी एकरूप होऊन जातो। निसर्गातील अम्लान सौंदर्यांचा आस्वाद घेता घेता आपणही त्या निसर्गाचा भाग होऊन सौंदर्यानुभूतीचे दान विश्वाला द्यावे असे कवीला वाटत राहते। रस रूप गंधाने नटलेला निसर्गाचा चैतन्यमय सोहळा या कवितेमध्ये प्रत्यक्ष आपल्याला पाहावयास मिळतो। निसर्गातील या बहरलेल्या तरल सौंदर्याचा आस्वाद खुल्या मनाने घेण्याचा संदेश या कवितेमधून कवी देतात। आता आपण इथे प्रत्यक्ष कविता अभ्यासूया आणि कवितेचा अर्थ, कवितेचा भावार्थ इथे समजून घेऊया। बघा, झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ, पोपटी स्पंदनांसाठी कोकिळ होऊन गाऊ। आता इथे कवितेत आलेला कठीण शब्द आहे बघा, स्पंदन। स्पंदन म्हणजेच हालचाल। कवी काय सांगताय बघा, या ठिकाणी निसर्गाचा घटक होऊन निसर्ग सौंदर्यांचा आस्वाद घेण्याची इच्छा व्यक्त करताना कवी सांगतात की झाडांच्या मनात शिरूया, स्वतःच पानांचे विचार होऊया, नव्या कोवळ्या पालवीच्या पोपटी स्पंदनांसाठीच स्वतःच कोकिळ पक्षी होऊन आपण गाऊया। पोपटी स्पंदनांसाठी म्हणजे निसर्गाच्या हिरवळीसाठी, निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी आपण झाडांच्या मनात शिरूया। बहरात वसंतामधल्या तो सूर सावळा ऐकत, जातील फुले ही रंगून, जन्माला अत्तर घालत, चल सुरांबरोबर आपण तो फाया कानी ठेवू। कवी काय सांगताय बघा इथे। आता वसंत या कवितेत आलेले कठीण शब्द आहेत बघा। वसंत आहे, त्यानंतर अत्तर आहे, फाया आहे। अत्तर म्हणजे सुगंध, वसंत म्हणजे मराठीचे जे 6 ऋतू आहेत, मराठीमधले 6 ऋतूतील सृष्टीला बहर आणणारा जो ऋतू आहे त्याला वसंत असं म्हटलेलं आहे। फाया म्हणजेच काय, तर अत्तर लावलेला जो कापसाचा बोळा आहे त्याला फाया असं म्हटले। वसंत ऋतूच्या बहरात तो कोकिळाचा मधुर सावळा सूर ऐकत फुले रंगून जातील आणि फुलांच्या गाभ्यात अत्तर जन्माला येईल, तर आपण त्या गोड सुरांबरोबर अत्तराने भिजलेला जो फाया आहे तो आपल्या कानात साठवून ठेवूया असे कविता सांगताय। खेळूनी रंग पंचमी, फुलपाखरे भिजली सारी, हा थवा असे रंगीत की पताकाच फिरणारी, हे भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू। कवी काय सांगताय बघा, तोरण म्हणजेच काय, दाराला लावायची माळ। विविध रंगांची उधळण आता निसर्गामध्ये झालेली आहे आणि या
विविध रंगांमध्ये, रंगांचे उधळण केव्हा होते बघा, होळीला विविध रंग उधळले जातात, रंगपंचमी आपण त्याला म्हणतो. तशीच इथं फुलांच्या रंगांची जी रंगपंचमी झालेली आहे, या रंगपंचमीमधील सारी फुलपाखरे चिंब भिजली आहेत. म्हणजे सगळ्या फुलपाखरांना अनेक रंग निर्माण झालेले आहेत आणि या फुलपाखरांचा बागडणारा तो रंगीत थवा जणू फिरणारी पताकाच भासते आहे. आणि भिरभिरणारे फुलपाखरांचे रंगीत तोरण आपण दाराला लावूया, असे कवी इथं सांगताय. ही कोणाची रे करणी डोळ्यांत झऱ्यांचे पाणी, हे उधाण आनंदाचे की देवा घरची गाणी, गाण्यात ऋतूंच्या आपण चल खळखळून रे वाहू. आता करणी म्हणजेच काय इथे कृती, जादूटोणा वगैरे नाही. करणी म्हणजे इथे कृती असा अर्थ होईल. आणि उधाण म्हणजे भरती, उसळणे. कवी काय सांगतात की ही गूढ किमया कुणाची आहेत, ही सर्व निसर्गाची किमया आहे. आणि ही गूढ किमया ज्याने केलेली आहे की जणू काही झऱ्यातले निर्मळ पाणी माझ्या डोळ्यातून वाहते आहे. चोहीकडे आलेली ही आनंदाची भरती म्हणजे देवलोकीची मधुर गाणी आहेत. आणि या गान ऋतूत चिंब भिजून त्यांच्या त्यांच्यासोबत खळाळत आपण सगळे वाहून जाऊया, असं कवी इथे सांगताय. पाण्यात उतरून माझे मन खडकावर बसताना, थुई नाच रे पाणी मज दिसते रे हसताना, एक रोप तुषारांचे मज मायेनी घालू नाहू. तुषार म्हणजेच काय तर थेंब, पाण्याचे थेंब. कवी सांगतात की काय, ओढ्याच्या खळाळत्या पाण्यात उतरून माझे मन ओल्या खडकावर जाऊन बसले आहे आणि आजूबाजूचे थुई नाचणारे पाणी मला हसताना दिसत आहे. जणू ते तुषारांचे रोप मला मायेने अंघोळ घालते आहे. मग जणू काही ते पाण्याचे उडणारे जे तुषार आहे, ते तुषार माझ्या अंगावर, ते पाण्याचे थेंब माझ्या अंगावर उडत आहे आणि मला चिंब करत आहे. ओंजळीमध्ये मी अलगत आकाश जरासे धरता, आकाशाने मी अवघ्या पाण्याची ओटी भरता, हातात ऊन डुचमळते नि सूर्य लागतो पोहू. यामध्ये कठीण शब्द बघा काय आहे, ओटी भरणे म्हणजे आशीर्वाद देण्यासाठी सौभाग्यवती स्त्रीच्या ओटीत खरा नारळ टाकण्याची जी एक प्रथा आहे त्याला ओटी भरणे असं म्हणतात. डुचमळणे म्हणजे हिंदळणे, हलणे. ओंजळीत पाणी घेतल्यावर ते काय होत आहे, हलत आहे. ते काय सांगताय, अलगदपणे हलकेच मी ज्यावेळेस ओंजळीमध्ये जराशे आकाश झेलले आहे, ओंजळीतल्या आकाशाने म्हणजे आकाश ओंजळीत नाही घेतलं, पाण्यामध्ये घेतलेल्या, ओंजळीत घेतलेल्या पाण्यात आकाशाचे जे काही प्रतिबिंब पडलेले आहे, हे आकाशीचे ऊन वाऱ्याबरोबर ज्यावेळेस हलते, जणू काही सूर्याचे प्रतिबिंब हलताना बघताना हलत आहेत असा मला तिथे भास होत आहे. सूर्य हलतानाचा भास मला या पाण्याबरोबर होत आहे. हे फांदीवरले पक्षी की हंगामांचे साक्षी, झाडांच्या पायी काढी सावली उन्हांवर नक्षी, मग तुलाच फुटले पंख नि त्यांचे झाले काऊ. आता हंगाम म्हणजेच काय, मोसम, आणि काऊ म्हणजेच काय इथे कावळा. चिव काऊच्या कथेमध्ये असलेला जो कावळा आहे ना, तो कावळा इथं वर्णन केलाय कवीने. ते काय सांगताय बघा, फांदीवर ओळीने बसलेले जे काही पक्षी आहेत, हे या वसंत ऋतूच्या मोसमांचे साक्षीदार आहेत. झाडाच्या बुंध्याशी सावली उन्हाची नक्षी कोरते आहे आणि त्या सावलीला पंख फुटले आहे. आणि पहा, त्या सावलीचेच उडणारे कावळे झाले आहेत. म्हणजे झाडाच्या सावलीबरोबर, झाडाची सावली जशी सूर्याबरोबर कलत जाते, तशाच पद्धतीने या झाडावर बसलेले जे काही पक्षी आहेत, नक्षी आहेत, ऊन जे आहे, ऊन झाडाची नक्षी कोरते आहे. मानवी स्पर्श ना जेथे असतील फुले पाखरे, रानात आशा तू मजला ईश्वरा जरा टाकरे, मी झाड होऊनी तेथे पसरूनी आपुले बाहू, झाडांच्या मनात जाऊ. बाहू म्हणजे काय इथे, बाहू म्हणजे हात. कवी हिरवं भान या त्यांच्या काव्यसंग्रहामधून घेतलेली कविता आहे. कवी काय सांगताय बघा की मानवी स्पर्श न झालेलं निर्जन हिरवे गर्द रान जिथे असेल, तिथे फक्त फुलेनी पाखरेच असतील. अशा निर्जन रानात हे देवा तुम्हाला ने, आणि
त्या रानात मी एखादे झाड होईल आणि सगळ्यांच्या स्वागताला माझे फांद्यांचे हात पसरीन. मला निसर्गाशी एकरूप होऊ दे, असं या ठिकाणी कवी वर्णन करताय. निसर्गाच्या सहवासात, निसर्गाच्या सानिध्यामध्ये मला जायचं आहे आणि निसर्गाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर निसर्ग सहवासात आपण जायला हवं, असं कवी इथे सांगताय. की अशा प्रकारे कवीने या ठिकाणी झाडांच्या मनात जाऊ, म्हणजे झाडांच्या मनात जाऊ, या ठिकाणी झाडांच्या मनात शिरून त्यांचे हृदयामधले, मनामधले जे काही आहे ते आपण इथे जाणून घेऊ. एखादे झाड होऊन निर्जन रानात आपण डोलायचे आणि वसंत ऋतूचे लोभसवाणे दर्शन या चराचरातील वनश्रीत कसे झाले आहे याचे वर्णन आपण स्वतः इथे अनुभवायचे, असं इथे सांगते. अशा प्रकारे या ठिकाणी कवीने निसर्गचित्र रेखाटताना आमलन शब्दकळेतून उमटलेला उत्कट भाव रसिकांना मोहून टाकणारा आहे. जणू आपणच निसर्गाच्या घटकात तादात्म्य पाहून निसर्ग डोळ्यात व हृदयात साठवतो आहे, अशी अनुभूती रसिक मनाला प्रत्ययास येते. कवीचे शब्द सामर्थ्य अनोख्या व उल्हासित प्रतिमातून प्रकट झालेले आहे. ध्रुपद व अंतरा असलेली गीतरचना यमक प्रधान आहे. प्रत्येक कडव्यात अनोखी भावस्थिती वर्णिलेली आहे. प्रासाद व माधुर्य या काव्यगुणांनी मंडित झालेली ही गीतरचना, ही कविता मनाला हृदयस्थ भावलेली आहे. निसर्गाविषयी मानवी जीवन कृतार्थ होऊन सदैव कृतज्ञ राहिले आहे. अशा प्रकारे निसर्ग मानवी जीवनाचे संवर्धन करतो आणि त्यासाठी मानवाने सुद्धा निसर्ग संवर्धन करणे गरजेचे आहे. कारण निसर्गातील घटक व मानवी जीवन यांचा एकमेकांशी परस्पर संबंध आहे. आणि याचं चित्रण कवी नलेश पाटील यांनी झाडांच्या मनात जाऊ या कवितेच्या माध्यमामधून आपल्याला इथे सांगितलेले आहे. अशा प्रकारे आज आपण इथे झाडांच्या मनात जाऊ ही कविता अभ्यासली. यानंतर या कवितेखाली जी काही स्वाध्याय कृती दिलेली आहे ही कृती सर्वांनी सोडवायची आहे आणि ती आपल्या मराठीच्या वहीमध्ये लिहायची आहे. यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या तासाला. तोपर्यंत धन्यवाद.